सोपान दादा गेला कुठे असेल? कुठे गेला असेल हा? यमदेवा, काय झालं? सोपाना, हे जे मी प्राणहरणाचं काम करतो ते मला आवडत नाही। परमेश्वराची सुंदर कलाकृती मानव आणि इतर प्राणी एकमेकांबरोबर आनंदाने नांदत असतात, आपापल्या वाट्याची सुखदुःख भोगत असतात। मी मात्र एखाद्या तान्ह्या बाळाला त्याच्या आईच्या मांडीवरून उचलून घेतो, एखाद्या वृद्ध मात्या पित्यांचे आशीर्वाद देणारे हातच काढून घेतो, सुखी संसाराच्या कल्पनेत रमणाऱ्या तरुणीच्या कल्पनेलाच तडा देतो, तर कधी एखाद्या कर्तृत्ववान मनुष्याचे कर्तृत्व क्षणात मातीमोल करून टाकतो। हे रहाट गाडगं सहस्त्र लक्षावधी वर्ष असंच चालू आहे। या सगळ्याला कंटाळलोय। सोपाना, तुला एक सांगू, या सर्वामुळे एक दिवस मी भलताच निर्णय घेतला। हे विधात्या, तू हे मला असं कसं कर्म नेमून दिलंस? या विश्वात मी कुणालाही प्रिय नाही, सगळे जीव माझा दुस्वास करतात, मग माझ्या या अशा जगण्याला अर्थ तरी काय? ह्या अग्नीचं भक्षण करून मी माझ्या तत्वाचा अंत करून टाकतो। यमदेवा, हे काय करतोयस तू? आपण जे करत आहात ते योग्य नाही। का योग्य नाही? महाविष्णू, आता मला हे सहन होत नाही। हे असलं कर्म करण्यापेक्षा मी स्वतःला संपवून टाकतो। यमदेवा, तुम्ही आणि मी कोणी वेगळे नाही। या पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसामध्ये माझा अंश आहे। कोणाचंही सुख हिरावलं जातं म्हणजे माझंच सुख हिरावलं जातं। तुम्हाला दुःख होतं म्हणजे मलाही दुःख होतं। तुमची वेदना तीच माझी वेदना नाही का? हा सारा शब्द छल आहे महाविष्णू। आता मी आपल्या शब्दांना भुलणार नाही। जे योगी तापसी निष्काम कर्म करण्यापर्यंत पोहोचतात, योग्य कर्म करताना आपल्या देहाची देखील जे काळजी घेत नाही, ती माणसं भगवंताच्या समीप पोहोचलेली असतात। जेव्हा अर्जुनाने भगवंताला विचारलं की ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग यात श्रेष्ठ ज्ञान मार्ग आहे असं तूच मला सांगितलंयस, मग तूच मला हे युद्धाचं हिंसक कर्म करण्यास का सांगतोयस? तेव्हा भगवंताने अर्जुनाला उत्तर दिलं, कर्म करणं कोणालाच चुकत नाही। जेव्हा हे देहरूप आपण धारण करतो तेव्हा त्यासवे कर्म येतच। जसं जन्म झाल्यावर मृत्यू आहे त्याचप्रमाणे कर्म देखील आहेच। सोपाना, जो प्रत्येकाला जगण्याची दिशा दाखवतो त्या साक्षात महाविष्णूंनाच मी इजा पोहोचवली। महाविष्णू, हे असं कसं झालं? मी तुम्हाला सांगितलं होतं,
तुमची वेदना तीच माझी वेदना. मनात अजूनही काही शंका असेल तर आणखी परीक्षा घेऊन पहा. सर, मला तुमचं म्हणणं पटलं नाही तर हे अग्निकाष्ठ भक्षण करून मी प्राणत्याग करीन. विष्णू देवा, क्षमा करा. मी हट्टाला पेटून आपल्याला वेदना दिली. महाविष्णू, मी तुम्हाला शरण आलोय. मला अभय द्या. यमदेवा, सृष्टी चालवण्यासाठी जशी उत्पत्ती आवश्यक असते तसा अंतही आवश्यक असतो. सृष्टीचं चक्र सुरळीत राहण्यासाठी हे विहित कार्य तुम्हाला करावंच लागेल. आणि मी म्हणजेच तुम्ही आहात हे ध्यानात ठेवा. अंत नसेल तर नवी उत्पत्ती होईल कशी? स्वतःचे कर्म न जाणून फळाची अपेक्षा केली. भगवंतानं आपल्याला जे कर्म दिलंय ते पूर्ण श्रद्धेनं करायला हवे. त्याच्यावर कधीही संशय घेता कामा नये. हे यमदेवा, अहो साक्षात महाविष्णूंनी तुम्हाला दर्शन दिलं आणि या सृष्टीतलं आपलं महत्व त्यांनी समजावून सांगितलं. मग असं असतानाही तुम्हाला दुःख का होतंय? चंदनाला जरी ठाऊक असले की त्याच्या झिजण्याने सृष्टीत सुगंध निर्माण होतो, तरी सुद्धा झिजताना त्या चंदनाला वेदना या होणारच ना. कुसुमाला देवाच्या पायाशी जरी जागा मिळाली तरी वृक्षापासून तुटताना त्याला दुःख हे होतच. तसंच आहे, माझं कर्म योग्य आहे हे मला माहिती आहे, पण एखाद्या सजीवाचे प्राण घेताना दुःख हे होतेच. सोपानाची दुःखद वार्ता आता मी ह्या निरूपणात तर सांगू शकत नाही. समजा वैस्तवर थांबावं लागल. हे मोहिनी राजा, असं काय संकटात घातलंस बाबा तू? ज्या लेकरानं स्वतःचा प्राण दिला त्याच्याबद्दल त्याच्या भावंडांना मला कळवता बी येईना. काय करू मी, काय करू? भगवंत आपल्याला परत परत एक उपदेश करत आहे की आपली सत्ता ही कर्म करण्यावर आहे, कर्माच्या फळावर नाही. प्रत्येक कर्माला काहीतरी फळ असतं हे नक्की. आपण कर्म कसं करतो यावर तो भगवंत आपल्याला काय फळ द्यायचं हे ठरवतो. कर्म करायचं म्हणून केलं की मनापासून केलं. आपला देह सुखाचा स्वार्थ पाहिला की सृष्टीचा स्वार्थ पाहिला. कर्म करतानाची परिस्थिती काय होती, मानसिक स्थिती काय होती, या साऱ्याचा विचार भगवंत फळ देताना करतो. एकदा एक आजोबा घराच्या अंगणात आंब्याचे वृक्ष लावत होते. त्यांनी एक छोटा खड्डा खणला, त्यामध्ये कोय लावली, वरून माती घातली, पाणी घातलं. तिथून एक वाटसरू जात होता. त्याने ते पाहिलं. तो आजोबांना म्हणाला, काय आजोबा, आता याला आंबे कधी येणार? आजोबा हसले आणि म्हणाले, हे बघ, आत्ता बीज पेरलंय, म्हणजे आंबे यायला किमान एक तप तरी लागेल. वाटसरू म्हणाला, अहो म्हणजे आजोबा, या वृक्षाचे आंबे खायला तुम्ही असाल किंवा नसाल हे सांगता येत नाही. आपण लावलेल्या वृक्षाचे आंबे आपल्यालाच मिळणार नसतील तर मग वृक्ष लावायचेच कशाला? आजोबांनी हसून उत्तर दिलं, अहो मी तर नसेनच हे आंबे खायला, परंतु पुढे येणाऱ्या पिढ्यांना तर गोड आंबे मिळतील. तुमच्यासारख्या वाटसरूंना शांत निवारा या वृक्षाखाली मिळेल. प्रत्येक गोष्ट ही स्वतःसाठी करायची नसते. कर्म करायचं ते अवघ्या विश्वासाठी, सर्वांसाठी. इथे श्रवणास आलेले कित्येक शेतकरी बंधू जे त्या आजोबांसारखं निष्काम कर्म करत आहेत, स्वतः कष्ट करतात आणि सर्वांची भूक शमवतात. असं निष्काम कर्म त्या भगवंताला प्रिय आहे. आपण सर्व असं निष्काम कर्म करण्याचा यत्न करू. फळाची चिंता न करता सर्वांच्या सुखासाठी कर्म करू आणि त्या भगवंताला प्रिय होऊन आनंदाची प्राप्ती करू. बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी.
पांडुरंग हरी वासुदेव हरी, बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. सोपाना, त्या बालकाऐवजी मी तुझे प्राण घेतले. माझे कर्म तर मी केले, त्याचा खेद देखील अनुभवला. आता तुझं काय ते मला ठाऊक नाही. तू पुण्यवान आहेस रे मुला, पण भविष्य काय आहे हे त्या भगवंताशिवाय कोणालाही ठाऊक नाही. गुणीजन हो, कामक्रोधाचं पहिलं आश्रयस्थान म्हणजे आपली इंद्रिय. या इंद्रियातूनच कर्माची उत्पत्ती होते. त्यामुळे जर कर्म निर्मळपणे व्हावं अशी मनीषा असेल तर इंद्रियांचं दमन व्हायला हवं. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांनी साथ सोडली की मृगजळाचा नाश होतो, अगदी त्याचप्रमाणे जर इंद्रियांनी साथ सोडली तर कामक्रोधाचाही नाश होईल. निवृत्तीनाथांचे शिष्य म्हणतात, निजलेल्या शिणलेल्या बुद्धीला जाग करा, चालना द्या आणि श्रीकृष्ण अर्जुनातला पुढील संवाद ऐका. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः. दादा, सोपान दादा कुठे आहे? आणि तो आज निरूपणाला का नव्हता? अरे हो, सोपाना दिसला नाही कुठे. कावेरी, तू पाहिलंस का ग सोपानाला कुठे? नाही ना काका, मी अभि त्यालाच शोधतीये बघा. मला ठाऊक आहे, सोपाना रागावलाय माझ्यावर. सोपाना आणि ज्ञानावर रागावणार अशक्य आहे. शक्य आहे काका, कारण अशक्य काहीतरी असं त्याने माझ्याकडे मागितलं होतं, जे देणं माझ्या अधिकारात नव्हतं. म्हणून रागावला असेल तो. पण म्हणून निरूपणाला न येणं हे अयोग्य आहे. काका जाऊ द्या, लेकराला डोसका शांत करायचा असेल म्हणून बसला असेल एखादा झाडाखाली एकटं. डोकं शांत करण्यासाठी इथल्यापेक्षा उपयुक्त जागा कुठली? हा सोपाना असा एकटा कुठे गेला ना की जीव घाबरा होतो. याआधी तो जेव्हा एकटा गेलाय ना तेव्हा त्याच्या जीवावर संकट ओढवलीये. हे माझ्या ध्यानात कसं नाही आलं? सोपनाला इतका वेळ लागत ते डोसकं शांत करायला. म्हणजे आत्ता बी काय झालं असत? इथे चिंता करत राहण्यापेक्षा कृती करायला हवी. कुटीपाशी जाऊ, सोपाना तिथे जवळ आहे का ते बघूया. तिथं नसल तर
ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, अहो उठा. ज्ञानेश्वर, मला क्षमा करा, मी पापी आहे. मला जगण्याचा अधिकार नाही. माझ्या हातनं खूप मोठं पातक घडलंय. मला क्षमा करा, मी चुकलो. मला नरकातही जागा नाही. तुम्ही मला हवं ते शासन करा. मला मृत्यूदंड द्या, मृत्यूदंड द्या. काका, पश्चाताप व्यक्त करण्याची हिंसा ही योग्य रीत नसते. प्रांजळपणे चूक मान्य करून त्याचं प्रायश्चित्त भोगणं ही असते. तुम्ही शांत व्हा. काय झालंय काका? सोपन, सोपन, सोपान, काय झालं माझ्या लेकराला? कुठे माझं लेकरू? काका, सोपान दादाला खरंच काही? आणि तुम्ही असे थरथरताय का? हे बघा काका, जे काही आहे ना ते कृपया लवकर सांगा. तुमच्या सोपनानं माझ्या पोटच्या गोळ्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. एक कुटुंब तुटण्यापासून वाचत असेल तर यासाठी मी मरायलाही सिद्ध आहे. सोपन खाली पडला. काका, काका, हे मूर्त्या! माझ्या लेकराचा जीव घेतला तू. बरोबर बोलला तू. तुला जगायचा काय बी अधिकार नाहीये. तुला इच्छा इथं जिता गाडी नाव सांगणार नाही कावेरी. मावशी, 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 मुक्ती, मुक्ती, पाणी आण. हो. मावशी, सोपान, मावशी, मावशी, सोपान. म्हणजे आमच्या सोबत आम्हाला सोडून गेला. काका, नाही, गुरुदादाच्या आज्ञेशिवाय असं होऊ शकत नाही. सोपान असं जाऊ शकत नाही. हो ना गुरुदादा? काका, आपण तुमच्या गृही जाऊया. आम्हाला सोपानाला पाहायचंय.
मावशी अजून थोडंच चालायचं. सोपान, माझं लेकरू. चालत राहायला हवं, त्याशिवाय गत्यंतर नाही. कोणालाच नसतं, आपण चालत राहायला हवं. वृत्ती का रे आपल्या दैवात हे असे दुर्दैवाचे पाठ नाही सहन होत आता. जे झालं ते माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. आता पुन्हा पाहण्याचं धाडस होत नाही. मी तुमचं जग हिरावून घेतलं, तुम्ही माझं जग हिरावून घ्या. त्याला पाहिल्याच्या नंतर तुम्ही हवं ते शासन करा. केवळ हे ध्यानात ठेवा, मला हे होऊ द्यायचं नव्हतं.